राज्यभरातील महिला पदाधिकारी पुण्यामध्ये आले आहेत। भाजपाच्या प्रदेश अधिवेशनाला राज्यभरातील महिला पदाधिकारी यायला आता सुरुवात झाली आहे। पुण्यामध्ये सर्व ठिकाणी आपण पाहतोय फलकबाजी ही केलेली आहे। अधिवेशन होत आहे भाजपाचं। भाजपा प्रदेश कार्यकारिणीचं अधिवेशन पार पडणार आहे। यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यामध्ये शनिवारी रात्री पोहोचलेत आणि आता त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असेल। एकंदरीतच लोकसभेची कसर आता विधानसभेमध्ये भरून काढू अशी प्रतिक्रिया आता भाजपाकडून समोर येते। राज्यभरातील महिला पदाधिकारी आता यायला सुरुवात झाली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूया। भाजपचं अधिवेशन होतं आणि राज्यभरातील महिला मोर्चाच्या महिला पदाधिकारी देखील या मोर्चामध्ये सगळ्यात सहभागी होत आहेत आणि आपल्यासोबत याच सगळ्या आहेत। आपण त्यांची बातचीत करणार आहोत। आगामी निवडणुका आहेत, निवडणुकीला लोकसभेला सामोरे तुम्ही सगळेजण गेलेला आहेत। काही अंशी पराभव मोठा झटका जो आहे तो महायुतीला बसलेला पाहायला मिळतो। या अधिवेशनातून काय मिळणार आहे? या अधिवेशनातून असं आम्ही साध्य करणार आहोत की आम्ही पर्वती महिला अध्यक्ष आहे। मी पर्वती मतदारसंघ श्रावणी जगताप, आमचे आमदार माधुरीताई मिसाळ आहेत। तर आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहे की जो महायुतीमध्ये आम्हाला आत्ताच्या खासदारकीमध्ये जो फटका बसलेला आहे तो पूर्णपणे आत्ताच्या जे इलेक्शन विधानसभेचं होईल त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही बहुमताने विजयी होऊ। माधुरी मिसाळांच्या मतदारसंघामध्ये आहे तिथं आता कॉम्पिटिशन सुरू झालेली पाहायला मिळते। भीमाले म्हणतात मला पाहिजे, शेळीमकर म्हणतात मला पाहिजे, पण हा सगळा समतोल जो आहे तो मतदार म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून कसा चालला जाणार? ॲक्च्युली आमचं काल ताईंनी बाईट दिलेलेच आहे की जे वाळवंट होतं आधी, जेव्हा वाळवंट होतं तेव्हा कोणी उमेदवार तिथं इच्छुक नव्हते आणि आता जमीन जशी सुपीक झालेली आहे तर म्हणजे हे जो पूर्णपणे वाटा आहे तो आमच्या माधुरीताई मिसाळांचाच आहे आणि पूर्ण माधुरीताई कट्टर माधुरी मिसाळ दिसत आहेत। कारण का त्यांचं कामच बोलतं, त्यांचं नाव नाही त्यांचं कामच बोलतं। त्याच्या विषयामध्ये हे करूयात की अजित पवार आल्यानंतर असं म्हणलं जात आहे की अजित पवार आल्यानंतर जे आहे तो महायुतीला काहीसा फटका बसला। एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतंय की खरंच हा फटका बसला का अजित पवारांचा? कारण का महापालिकेमध्ये आपण त्यांच्या विरोधात लढलो होतो, तुम्ही सगळे त्यांच्या विरोधात लढला होता आणि आता प्रचार करायचा। नाही, असं काही नाहीये की महायुती म्हणून फटका बसलेला नाहीये। ऍक्च्युली ते ज्या त्यावेळी जे ते गोष्ट घडून गेलेली आहे त्याच्यामुळे असं काही नाहीये महायुती म्हणून फटका बसलेला नाही। महायुती म्हणून आम्ही परत विधानसभेला एकत्र लढू आणि अजित पवारांचा एखादा उमेदवार असणार तर तुम्ही प्रचार करायला जाणार? हो करणार। महायुतीचा एकत्र आहे, पक्षाचं नेतृत्व आहे, आदेश मानणार, पक्ष जो आदेश देईन तो आम्ही मानणार। या सगळ्या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत आणि राज्यभरामध्ये ज्या आहेत त्या या सगळ्या महिला ज्या आहेत त्या काम करत असतात आणि सध्याच्या घडीला देखील या सगळ्या महिला अधिवेशनामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन ललित चौधरीसह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।